हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत लसूणी मेथी, अगदी झटपट अशी। इथे मी चणे घेतले आहे, थोडेफार चणे, अर्धी वाटी चणे घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। कच्च्याच घ्यायच्या आहे, भाजून नाही घ्यायच्या। चणे, मिरच्या, थोडंसं लसूण, कारण लसूण थोडाच घेतला कारण आपल्याला 2 ठिकाणी याला ॲड करायचे। भाजून घेतलेले शेंगदाणे, खरपूस भाजून त्याची सालं काढायची आणि व्यवस्थित थंड झाल्यावर त्याला मसाला करायला घ्यायची। आणि त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ आपण घालणार आहोत, तो म्हणजे भाजून घेतलेली तीळ। ही तीळही 2 चमचे तीळ आहे, भाजून घेतलेली आहे। आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। नेक्स्ट आपण करणार आहोत टोमॅटो प्युरी। मी 2 टोमॅटो कट करून घेतले आणि याची आता आपण मिक्सरच्या जारमध्ये प्युरी करायची। टमाटे कच्चेच घ्यायचे आहे, वाफवायची गरज नाही। आता कढईमध्ये मी ते तेल घालून घेतलेलं आहे, छान कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। आता बघा, इथे मी 3 ते 4 पळ्या अंदाजे तेल घेतलेलं आहे। आता हे छान कडक तपू द्यायचं। कडक चांगलं तापलं असेल तर फोडणी कडक बसते आणि भाजीलाही फ्लेवर असा छान येतो। आता त्याच्यात आपण घातले आहे जिरे, 1 चमचा जिरे घातलेले आहे मी। त्याच्यानंतर कट करून घेतलेले लसूण कट करूनच घ्यायचं आहे, कारण लसूणी मेथी म्हटल्यानंतर लसणाचे जे पीस आहेत ते दिसले पाहिजेत। आता इथे घेतलेला आहे कांदा बारीक कापायचा आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा। आता हे बघा, अशा प्रकारे छान असा ट्रान्सपरंट किंवा गोल्डन होईपर्यंत, लाईट गोल्डन होईपर्यंत याला छान आता आपण परतून घ्यायचं आहे। बघू शकता, छान असा कांदा सॉफ्ट झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मेथी मी निवडून कट करून धुवून घेतलेली होती। आदल्या दिवशी हिला वाळत घातली, पाणी निथळून घेतलं आणि आता हे बघा मेथी इथे घातलेली आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे। मेथी छान परतली, सगळे मसाले त्याला कोट झाले की याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत बाकीचे सुके मसाले, जसं की आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा हळद, धणे पावडर, गरम मसाला आणि घालणार आहोत लाल तिखटाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घेतलेले आहे। आता हे सगळं जिन्नस एकत्र करायचे, छान असे मसाले, हे सुके मसाल्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे। आता घालणार टोमॅटो प्युरी, जी आपण कच्च्या टोमॅटोची केलेली होती, ती प्युरी आता आपण याच्यामध्ये फिरवून घ्यायची। छान 2 ते 3 मिनटं फिरवायची आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे टोमॅटोचा तोही निघून जातो। आता हे बघा, आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालायचे। चणे, तीळ, शेंगदाणे आणि थोडासा लसूण, याचं जे आपण वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं। आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटं याची छान अशी पेस्ट मिक्स झालेली आहे। छान भाजी उकळून घ्यायची मस्त, आणि पाणी अगदी थोडं घालायचं, कारण लसूणी मेथी ही सहसा पातळ नसते, थोडीशी लसलशीत असते। तर मी आता त्यानुसार इथे पाणी ॲड केलेलं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तयार आहे आपली लसूणी मेथी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे बघा, आता आपण तडका बनवून घेऊया। तेलामध्ये हिंग, 2 लाल सुक्या मिरच्या आणि लसणाचे काप, याचा आपला तडका बनवायचा आणि छान असा लसूणी मेथीच्या भाजीवर टाकून झाकून ठेवून द्यायचे। तयार आहे आपली लसूणी मेथी, अगदी छान। तांदळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। अगदी चविष्ट अशी, मेथी न खाणारा व्यक्तीसुद्धा ही लसूणी मेथी भाजी आवडीने खातो। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ।